सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्दसात या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 4. आई म्हणाली, अरे ते विचारतील तुझे डोळे आणि चेहरा असा का दिसत आहे. मग काय सांगशील? सांगेल खरं. कोणाच्या बापाला घाबरतो का? दारू पिली माझ्या पैशांनी. पिली तिच्या बापांच्या पैशांनी थोडीच पिली होती. आणि तिच्या बापाला आणि काही त्रास होत असेल, तिला काही त्रास होत असेल तर त्यांनी सांगावं तसं. जर तिच्या बाबांनी प्रियाला माहेरी नेली नसती तर मी दारू पिलोच नसतं. कळलं पाहिजे ना त्यांना सुद्धा बायको माहेरी गेल्यावर काय काय होतं इथे. नवरा कसा दुःख सहन करून जगणार. प्रियेशने आईकडे बघितले नाही, पण उत्तर मात्र देत होता. लग्नाला अजून 8 दिवसही झाले नाही. तेवढ्यात तुझीही भाषा. इतके दिवस होती का ती तुझ्याजवळ? मग इतके दिवस तू दारू पिऊन तिकडे पडत होता का? काहीही नको सांगू, गुपचूप घरात बस. काही गरज नाही तिच्या घरी जायची. कमावलेली इज्जत एका चुकीमुळे गमावू नको. आई नको ते सल्ले प्रियेशला द्यायला लागली. आई, तू नक्की माझीच आई आहे ना? तिकडे ती मज्जा मारते तिच्या माहेरी आणि तू मात्र इकडे एकटीच घरातील सारं कामं करते. मी कशासाठी लग्न केलं तिच्याशी? तू असं एकट्याने घरातील सारे कामं करण्यासाठी नाही ना? शोभते का तिला आपल्या माहेरी जाणे? प्रियांश गुलाबीने आईला पटवायचा प्रयत्न करू लागला. हां, असं जातो लवकर आणि लगेच एका तासात घेऊन येतो तुझ्या सुनेला तुझ्याजवळ. सांग तिला काय काम सांगायचे आहेत ते. सगळा स्वयंपाक, भांडे, कपडे, घरातील लादी पोछा सगळे ती करेल. तू आराम करायचा. जातो मी, घेऊन येतो तिला लवकर. असे म्हणून प्रियांश लगेच घराच्या बाहेर पडला. सासरवाडीला पहिल्यांदा जात असताना असं रिकाम्या हाताने जाऊ नये एवढे तर त्याला नक्कीच माहिती होतं, पण काय घेऊन जाऊ हे त्याला माहिती नव्हतं. मग अशा वेळेस शेवटी त्याने त्याच्या एका मित्राला फोन केला आणि विचारले. मित्राने सांगितलं, फळं घेऊन जा. अजून काय नेतो? बाजारामध्ये छानपैकी सफरचंद आणि द्राक्ष त्यांना दिसले. 1-1 किलो त्याने खरेदी केले आणि आपल्या सासरवाडीला निघाला. प्रियाच्या माहेरी तिच्या घरी पोहोचल्यानंतर जावई आला म्हणून त्याला कुठे बसू, काय त्याचा कसा पाहुणचार करू हे विचार करण्यामध्ये प्रियाची आई आणि बाबांना आकाश ठेंगणे झालं होतं. प्रिया मात्र अगदी रागामध्ये त्याची वाटच बघत होते. आता हिला कशासाठी राग आला असावा हा प्रश्न प्रियांच्या मनात आला तसा त्याच्याही मनात आलाच होता. थोड्या वेळात चहापाणी पाहुणचार झाला. प्रियाचे वडील फळं बघितल्यानंतर म्हणाले, काय गरज होती फळं आणायची? आमच्या घरी कोणते लहान मूल किंवा म्हातारं माणूस सुद्धा नाही आहे की हे फळं खातील. असू द्या, आता आणलेच तर प्रियालाच फळं आवडतात, तीच खाईन हे सगळे फळं आज. हे ऐकल्यानंतर प्रियांशने त्यांच्याकडे बघितले. प्रिया माझ्याबरोबर माझ्या घरी येत आहे, ती कशाला फळं खाण्यासाठी इथे थांबणार? असे प्रियांशने बाबाकडे बघत म्हणाला. अर्थात तो हळूहळू बोलत होता. बाबांना मात्र हसू आले आणि बाबा म्हणाले, अहो जावई बापू, आमच्या प्रियाच्या मनामध्ये आहे अजून 2 दिवस तरी इथेच राहावे. ती काही तुमच्याबरोबर येणार नाही. आज सकाळीच मला सांगत होती. मी फोनसुद्धा करणार होतो, तेवढ्यात तुम्हीच घरी येऊन गेले. प्रियाचे बाबा प्रियाकडे पाहतच सांगू लागले, प्रिया अशी लांब का उभी आहे? ये समोर ये. सांग तूच तुझ्या नवऱ्याला. कशी बघत आहे माझ्याकडे. जावई बापू, गैरसमज करू नका. माझं काहीच म्हणणं नाही. मी तर तिला आजही पाठवायला तयार आहे, पण तीच बघा सकाळपासून हट्ट धरून बसली आहे. तिच्या मैत्रिणीचा उद्या साखरपुडा आहे आणि अशामध्ये तिने तुमच्या घरी आज जाणे शोभणार नाही का? तुम्ही सुद्धा सांगा. त्यापेक्षा उद्याच साखरपुडा आहे, तुम्ही सुद्धा इथेच राहा आणि दोघे जोडीनं साखरपुड्याचा कार्यक्रम बघा, मज्जा करा आणि मग जा. आईला फोन करून सांगून द्या तसं. बघा तुम्ही तुमचं बघा. तुमचं मला तर काही समजत नाही आणि मी तुम्हाला बळजबरीसुद्धा करणार नाही, पण आमची प्रिया एकदा रागावली म्हणजे काही खरं नाही. बाबांनी जणू काय प्रियांशला एक प्रकारे प्रियाचा स्वभाव फार खराब आहे किंवा प्रिया कसा काय पुढे काय कार्यक्रम रागवल्यानंतर किती खराब वागत असेल याची अनुभूती यावी यासाठी कदाचित अशी ती बोलले असावे.
प्रियांशने प्रियाकडे बघितले आणि म्हणाली, नाही नाही, इतके दिवस इतके वर्ष तुझ्या मैत्रिणीसोबत राहिली, काय कमी होते का? एक 6-7 दिवस झाले आपल्या लग्नाला, तिकडे माझे मित्रसुद्धा वाट बघत आहेत, नातेवाईक सगळे वाट बघत आहेत, आणि असे शोभते का माहेरी एक एक दोन दोन दिवस वाढवणे? त्यातल्या त्यात मला सुद्धा राहायला सांगत आहे. नाही, तिला राहायचं असेल तर राहू द्या, मी नाही राहू शकत. ठीक आहे, मग मी जातो, असे म्हणून प्रियांश स्वतःच रागाने उभा राहिला आणि आता मात्र प्रियाला समोर येणे भागच होते. प्रिया पळत आली आणि म्हणाली, एवढं काय आहे? इतकी वर्ष झाले, भलेही मी माझ्या माहेरी राहिली, म्हणून काय झालं? एवढ्या वर्षानंतर जर आता इथे तुमच्या घरी गेली आणि परत आली आहे, तर उद्याच माझ्या मैत्रिणीचा साखरपुडा आहे. उद्याच्या एक दिवस इथे राहिली तर काय होते? तुम्ही सुद्धा राहा ना, आम्ही काय मारणार थोडीच आहे तुम्हाला. मी माझं घर सोडून तुमच्या घरी कायमची राहू शकते, पण तुम्ही तुमचं घर सोडून माझ्या माहेरी मात्र एक रात्रही राहायला तयार नाही आहात. वा वा, छान आहे. पाहिलं ना बाबा, आणि त्या दिवशी मला विचारत होते. बोलता बोलता अचानक आहे ते थांबून गेली आणि तिला आता आपण पुढे काय बोलणार आहे याचे भान आलेले होते. ती लाजली आणि स्वयंपाक रूममध्ये पळून गेली. प्रियांश ती काय बोलून गेली याचा विचार करू लागला. तिचे बोलणे सुद्धा काही चुकीचे नव्हते. लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी कायमची आपल्या आई वडिलांना सोडून, त्यांचे घर सोडून ती जर परक्या घरातील लोकांना आपले मानू शकते, तर मग नवरा मुलगा सुद्धा कधी नव्हतं आपल्या सासरी आल्यानंतर 2 दिवस राहिला, तर त्याच्यामध्ये चूक काय झाली? ठीक आहे, त्याने वर बघितलं आणि म्हणाला. दरवाजाजवळ उभे राहून एक मुलगा छोटासा ते सगळं ऐकत होता आणि तो पळत जाऊन प्रियाच्या मैत्रिणीला सांगायला रस्त्यानेच ओरडत गेला, जावई बापू थांबले रे, थांबले. एका छोट्याशा आग्रहाने जर प्रियांशने आपले काहीही म्हणणे ऐकू शकतो, तर अजून पुढे आपण त्याला काहीही करायला भाग पाडू शकतो, असे प्रियाला वाटायला लागले. प्रियाच्या आईबाबांना सुद्धा फार बरे वाटले, कारण त्यांचा जावई त्यांना तसा स्वाभिमानी, कडक वाटला होता. परंतु जेव्हा तो अगदी लग्नाच्या 8 दिवसाच्या आतच सासरी राहण्यासाठी तयार झाला, त्या अर्थी तो आपल्या मुलीला खूप सुखात ठेवले याची खात्री त्यांना पटली होती. प्रियांशला वाटले होते की या निमित्ताने का होईना आपण प्रियाजवळ राहणार आहोत. त्याने लगेच त्याच रात्री आपल्या आईला फोन करून सांगितले की मी 2 दिवस घरी येऊ शकणार नाही, वाट बघू नको. अर्थात आई त्याच्यासाठी त्याला बरेच रागावली, पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जावयासाठी वर एक स्वच्छ रूम ठेवलेली होती, जी पाहुण्या लोकांसाठी होती. ती त्यांना देण्यात आली. तो मस्त फ्रेश झाला आणि जेवणानंतर बाहेर गॅलरीमध्ये उभे राहण्यासाठी आला. त्याला दिसली प्रिया आपल्या मैत्रिणीसोबत मज्जा करताना. तो तिच्याकडे पाहू लागला. जेव्हा आपल्या घरी ही होती तेव्हा किती लाजरी, गुजरी, शांत, अबोल, आणि आता इथे आपल्या आई वडिलांच्या घरी आहे. अरे बापरे, तुफान आहे. किती बडबड, किती गोंधळ, आणि चालणे चालत नाही, पळतच असते, सारखी फुलपाखरासारखी उडते. प्रियांश लांबूनच प्रियाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे पाहू लागला आणि पहिल्यांदा तर तो फक्त तिच्या रूपावर फिदा होता. आता मात्र ती अल्लडपणे जशी माहेरी वागत होती, त्या अल्लडपणावर सुद्धा तो फिदा झाला होता. प्रियांश विचार करत होता, चला शेवटी 8 दिवसांनी का होईना आपल्या कष्टाचे आता फळ मिळणार आहे. आपण इतके दिवस जे स्वप्न पाहिले ते आज पूर्ण होणार. कदाचित प्रियाच्या मनात हेच असावे, म्हणून तिने मुद्दाम असे केले. स्त्रिया काही गोष्टी सांगताना लाजतात. कदाचित प्रियाचे सुद्धा तसेच असेल. तिची स्वतःचीच इच्छा असेल की आपण आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र नवऱ्याबरोबर माहेरीच घालवावी. ठीक आहे, काही हरकत नाही. तिच्या घरी तर तिच्या घरी, आपल्याला काय? आपल्याला फक्त आपल्या बायकोची सोबत मिळाली, बास. काय पाहिजे? असे मनात विचार आले आणि तो हसायला लागला. तो हसत असताना अचानक कोपऱ्यामध्ये उभे असलेल्या प्रियाचा मोठा भाऊ विचित्र नजरेने प्रियांशकडे बघत होता. प्रियांशला उघडल्यासारखे झाले. तो प्रियाचा मोठा भाऊ आहे, त्याला टाळणे शक्य नव्हते, म्हणून त्याने त्याच्याकडे बघित स्मित हास्य दिलं. त्याने इशाऱ्यानेच विचारले, काही हवं आहे का? प्रियांशने पाणी पाहिजे असा इशारा दिला व त्याने ओरडून प्रियाकडे जात सांगितले, अगं तो केव्हाचा पाहत आहे, त्याला पाणी पाहिजे आहे, पाणी नेऊन दे, तो केव्हाचा बघत आहे. कशी वाटली कथा कमेंट करून
नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.